महाराष्ट्राच्या मातीत जिथे राजकारण केवळ सत्तेचा खेळ नसतो तर जगण्याचा संघर्ष असतो. अहमदनगरच्या म्हणजेच सध्याच्या अहिल्यानगर या रणभूमीत एका सामान्य दूधवाल्याने 6 वेळा आमदारकीचे शिखर कसे सर केले, ही कहाणी आहे शिवाजी भानुदास कर्डिले यांची, अशा एका नेत्याची ज्यांनी रस्त्यावरील संघर्षातून राजकारणातील सर्वात वरचे स्थान गाठले आणि आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत वाद, संघर्ष आणि अभूतपूर्व राजकीय लवचिकता दाखवली. त्यांचा जीवन प्रवास म्हणजे सत्तेच्या राजकारणातील एका युगाचा अस्त होता, ज्याची सुरुवात अतिशय सामान्य परिस्थितीत झाली होती. भाग पहिला, दूध व्यावसायिक ते सरपंच अशी सामान्य सुरुवात. शिवाजी भानुदास कर्डिले यांचा जन्म 4 डिसेंबर 1958 रोजी अहमदनगर या जिल्ह्यातील राहुरी येथे झाला. त्यांच्या प्रारंभिक जीवनाची कहाणी ही कोणत्याही राजकीय वारशाशिवाय पूर्णपणे स्वबळावर उभारलेल्या व्यक्तीची आहे. शैक्षणिक पार्श्वभूमीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास कर्डिले यांनी आपले शिक्षण केवळ माध्यमिक शाळेपर्यंत पूर्ण केले आणि त्यानंतर त्यांनी औपचारिक शिक्षण थांबवले. हा तपशील त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. राजकारणात पाऊल ठेवण्यासाठी उच्च शिक्षण किंवा प्रतिष्ठित कौटुंबिक पार्श्वभूमीची गरज नसते, तर लोकांमध्ये थेट संपर्क आणि त्यांचा विश्वास संपादन करण्याची क्षमता लागते. हेच कर्डिले यांनी सिद्ध केले. त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी त्यांच्या जमिनीशी जोडलेल्या नेतृत्वाच्या प्रतिमेला अधिक बळकटी करते, ज्यामुळे त्यांना ग्रामीण भागातील सामान्य जनतेशी त्वरित आणि प्रभावीपणे जोडता आले. त्यांनी पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष अनुभव आणि व्यावहारिक बुद्धिमत्तेच्या जोरावर आपले स्थान निर्माण केले. दुधाचा धंदा, राजकीय नेटवर्क पाया. राजकारणात येण्यापूर्वी कर्डिले यांचा मुख्य व्यवसाय दूध गोळा करणे आणि त्याची विक्री करणे हा होता. दूधवाला ते आमदार हा त्यांचा प्रवास महाराष्ट्राच्या राजकारणातील एका अनोख्या यशाची गाथा आहे. दूध व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागात एक अदृश्य परंतु अत्यंत मजबूत असे सामाजिक आणि राजकीय नेटवर्क तयार केले. दूध गोळा करणे हा केवळ आर्थिक व्यवहार नव्हता, तो गावातील प्रत्येक कुटुंबाशी दररोज जोडला जाणारा एक सामाजिक संपर्काचा पूल होता. रोज सकाळी ते प्रत्येक घराला भेटायचे, त्यांच्या अडचणी ऐकायचे आणि त्यांचा विश्वास संपादन करायचे. यामुळे ते गावातील सुखदुःखाचे साक्षीदार बनले. याच दैनंदिन जनसंपर्कातून त्यांना समाजकार्याचा नाद लागला आणि लोकांना मदत करण्याच्या उद्देशाने ते सार्वजनिक जीवनात अधिक सक्रिय झाले. ज्या व्यक्तीचा लोकांमध्ये दररोजचा वावर असतो, त्यांची लोकप्रियता आणि स्वीकारार्हता नैसर्गिकरित्या वाढते. कर्डिले यांचा हाताळणीचा दृष्टिकोन त्यांच्या दूध व्यवसायाच्या दिवसांचीच देणगी असावा, जेथे लोकांना त्यांच्यासाठी काम करणारा नेता हवा असतो, केवळ आदेश देणारा नाही. दूध व्यवसायातून मिळालेल्या जनसंपर्काचे रूपांतर त्यांनी सामाजिक कार्यात केले. त्यांनी बाणेश्वर तरुण मंडळात सक्रिय सहभाग घेतला आणि या माध्यमातून सार्वजनिक जीवनात आपली ओळख निर्माण केली. हे मंडळ त्यांच्या नेतृत्वाची पहिली प्रयोगशाळा ठरली, जिथे त्यांनी संघटन कौशल्य आणि लोकांच्या समस्या सोडवण्याची कला विकसित केली. या वाढत्या सामाजिक ओळखीमुळे आणि लोकांच्या सहानुभूतीमुळे गावाने त्यांना थेट सरपंच म्हणून निवडून दिले. आत्ताच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील बुऱ्हाणनगर गावचे सरपंच म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. हे सरपंचपद त्यांच्या मोठ्या राजकीय उडीसाठी आवश्यक असलेला पहिला मंच ठरते. सरपंच पदावरील त्यांच्या यशामुळे त्यांचे नेतृत्व केवळ गावापुरते मर्यादित न राहता तालुका पातळीवर आणि पुढे जिल्हा पातळीवर विस्तारित होण्यास मदत झाली. महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणात सरपंचपद हे विधानसभा सदस्याकडे जाणारी पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी मानली जाते आणि कर्डिले यांनी त्यांचा हा पाया अत्यंत मजबूत केला. ज्याप्रमाणे नदीचा प्रवाह आपले मार्ग स्वतः शोधतो, त्याप्रमाणे कर्डिले यांनी राजकीय वारसा नसतानाही आपला मार्ग स्वतःच्या हिमतीवर तयार केला. त्यांचा संघर्ष त्यांच्या पुढील राजकीय प्रवासाला दिशा देणारा ठरला. मंजिलों से गुमराह भी कर देते हैं कुछ लोग, मंजिलों से गुमराह कर भी देते हैं कुछ लोग, हर किसी से रास्ता पूछना अच्छा नहीं होता. अर्थात त्यांनी स्वतःच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवून थेट लोकांमध्ये काम केले आणि स्वतःचा राजकीय मार्ग निवडला. भाग दुसरा, राजकीय आखाडा आणि पक्षांतराची समीकरणे. शिवाजी कर्डिले यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे त्यांची पक्षांतराची कला आणि सत्तेच्या केंद्राजवळ राहण्याची त्यांची क्षमता. त्यांनी 6 वेळा आमदार म्हणून निवडून येऊन
अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात आपले स्थान सिद्ध केले. सरपंच पदावर काम केल्यानंतर कर्डिले थेट विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली. 1995 त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. ही संधी त्यांना स्थानिक काँग्रेसमधील अंतर्गत बंडाळीचा फायदा घेऊन मिळाली होती. अहमदनगरच्या राजकारणात व्यक्ती आणि स्थानिक गट हे पक्षनिष्ठेपेक्षा अधिक महत्त्वाचे असतात, हे या अपक्ष विजयाने स्पष्ट केले. एकदा आमदार झाल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांचा विजय हा त्यांचा जनसंपर्क, स्थानिक पकड आणि योग्य वेळी योग्य राजकीय निर्णय घेणं धोरणाची साक्ष देते. त्यांनी 1995 ते 2009 दरम्यान अहमदनगर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. राजकीय प्रगती साधण्यासाठी आणि मतदारसंघाचा विकास करण्यासाठी सत्तेत असणे महत्त्वाचे आहे यावर त्यांचा विश्वास होता. त्यामुळेच आपल्या कारकिर्दीत त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेवटी भारतीय जनता पार्टी अशा विविध पक्षातून काम केले. आरंभीच्या टप्प्यात अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी सत्ता टिकवण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील प्रमुख पक्षांशी जुळवून घेतले. जसजसा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात भाजपचा प्रभाव वाढत गेला तसतसे कर्डिले भाजपमध्ये आपले स्थान पक्के केले. 2009 त्यांनी भाजपच्या चिन्हावर राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि 57,380 मते मिळवून विजय मिळवला. 2014 त्यांनी विजय आणखी मोठ्या मताधिक्याने 91,454 मतांनी पुनरावृत्त केला. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वात त्यांचे असलेले महत्त्व यावरून स्पष्ट होते की 2014च्या निवडणुकीत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्डिले यांच्या प्रचारासाठी राहुर येथे जाहीर सभा घेतली होती. कर्डिले यांची ही राजकीय लवचिकता दर्शवते की ते लोककल्याण आणि सत्ता याला महत्त्व देणारे नेते होते, जे स्थानिक राजकारण आणि केंद्र राज्य पातळीवरील सत्तेच्या समीकरणांचा अचूक अभ्यास करून निर्णय घेत होते. आमदारकीच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वाची प्रशासकीय पदे भूषवली. त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये राज्यमंत्री, मस्त व बंदर विकास म्हणून जबाबदारी सांभाळली. हे पद त्यांच्या राजकीय उंचीचे प्रतीक होते. राजकारणासोबत कर्डिले सहकारी आणि आर्थिक क्षेत्रातही आपले वर्चस्व प्रस्थापित केले. ते अहिल्यानगर जिल्हा बँकेचे चेअरमन होते. जिल्हा बँक चेअरमन पद हे ग्रामीण अर्थकारणातील अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे, कारण या माध्यमातून ते स्थानिक सहकारी संस्था आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवू शकत होते. कर्डिले यांच्या निधनानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही त्यांच्या कार्याचा गौरव केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी कर्डिले यांच्या योगदानाबद्दल शोक व्यक्त करताना आमदार, राज्यमंत्री आणि जिल्हा बँकेचे चेअरमन आदी विविध पदांवर त्यांनी केलेले लोकाभिमुख कार्य कायम स्मरणात राहील असे नमूद केले. कर्डिले यांनी मतदारसंघात विकासासाठी हाताळण्याचा दृष्टिकोन ठेवला, ज्यामुळे ते शेवटपर्यंत लोकप्रिय राहिले. शिवाजी कर्डिले यांच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख खालीलप्रमाणे आहे, जो त्यांची राजकीय लवचिकता आणि मतदारसंघावरील पकड स्पष्ट करतो. सत्तेच्या शिखरावर पोचणे ही केवळ सुरुवात असते. खरी कसोटी असते ते शिखर टिकून ठेवण्यात आणि प्रतिस्पर्ध्यांच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यास. कर्डिले यांनी ही लढाई अनेक वर्षे लढली. त्यावरून एक शेर आठवतो, हमको मालूम है जन्नत की हकीकत लेकिन, हमको मालूम है जन्नत की हकीकत लेकिन, दिल को बहलाने को गालिब ये ख्याल अच्छा है. अर्थात राजकारणातील वास्तव आणि संघर्ष त्यांना पूर्णपणे ज्ञात होता, पण सामान्य जनतेसाठी काम करण्याचे ध्येय त्यांनाच पुढे नेत होते. भाग 3. संघर्षाचे नाट्य आणि अटकेचे रोमांचक वळण. शिवाजी कर्डिले यांचा राजकीय प्रवास केवळ विजयांनी आणि पदांनी सजलेला नव्हता, तर तो तीव्र राजकीय संघर्ष आणि वादांनाही भरलेला होता. त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात नाट्यमय आणि रोमांचक आठवण म्हणजे 2018 अहमदनगरच्या पोटनिवडणुकीदरम्यान घडलेले हत्याकांड आणि त्यानंतर कर्डिले यांना झालेली अटक. आमदारकी आणि मंत्रिपदासोबत कर्डिले यांना आपला आर्थिक पायाही मजबूत केला होता. ते जमिनीचे व्यवहार, बांधकामासाठी लागणारा साहित्याचा पुरवठा आणि हॉटेल उद्योग अशा अनेक व्यवसायांमध्ये सक्रिय होते, ज्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात त्यांचे नाव झाले होते. ग्रामीण भागातील राजकारणात स्थानिक अर्थव्यवस्थेवर नियंत्रण आवश्यक असते आणि कर्डिले यांनी राजकारण आणि व्यवसाय यांचा समन्वय साधून आपले आर्थिक आणि राजकीय वर्चस्व मजबूत केले. परंतु या वाढत्या वर्चस्वामुळे अनेक राजकीय वैमनस्य आणि स्पर्धा निर्माण झाली. अहमदनगर जिल्ह्यातील स्थानिक राजकारण नेहमीच टोकाचे राहिले आहे आणि सत्ता टिकवण्यासाठी गटबाजी आणि संघर्ष हा अटळ असतो.
2018मध्ये याच वैमनस्याने रक्तरंजित वळण घेतले. अहमदनगरमधील रक्तरंजित अध्याय. एप्रिल 2018मध्ये अहमदनगरमधील केडगाव प्रभाग क्रमांक 32च्या पोटनिवडणुकीदरम्यान राजकीय तणाव शिगेला पोचला होता. याच दरम्यान शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर आणि कार्यकर्ते वसंत ढुबे यांची गोळ्या झाडून आणि गुप्तीने वार करून हत्या करण्यात आली. या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली. या घटनेचे राजकीय महत्त्व इतके मोठे होते की तपास सुरू होताच हत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह 4 अटक करण्यात आली. संग्राम जगताप हे कर्डिले यांचे जावई होते. यामुळे राजकीय वैमनस्य थेट कर्डिले कुटुंबाच्या दारात पोहोचले आणि कर्डिले सत्ता संघर्षातील एक केंद्रीय मास्टरमाइंड म्हणून राजकीय वर्तुळात ओळखले जाऊ लागले. कुटुंबाच्या आणि गटाचे संरक्षण करण्यासाठी ते टोकाची भूमिका घेऊ शकतात हेच या घटनेतून सिद्ध झाले. पोलीस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड आणि अटकनाट्य. हत्याकांडाच्या घटनेनंतर अहमदनगरमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले. जमावाने दगडफेक करून वाहनांची तोडफोड केली आणि तणाव इतका वाढला की भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले, माजी आमदार दादाभाऊ कळमकर आणि माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यासह 250 ते 300 कार्यकर्त्यांची थेट पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला चढवला आणि तोडफोड केली. सत्तेत असलेला पक्षाचा आमदार थेट कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेला आव्हान देत होता. आपल्या गटाचे नेतृत्व करतो हे महाराष्ट्राच्या राजकारणातील टोकाच्या संघर्षाचे प्रतीक होते. या तोडफोड प्रकरणी केडगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आणि याच प्रकरणात पोलिसांनी शिवाजी कर्डिले यांना ताब्यात घेतले आणि नंतर अटक केली. पोलिसांना स्पष्ट केले कर्डिले यांची अटक केवळ तोडफोड प्रकरणाशी संबंधित आहे, त्यांचा थेट हत्या प्रकरणाशी संबंधित नाही. तथापि राजकीय विश्लेषणात ही अटक त्यांच्या जावयाला पाठिंबा देण्यासाठी आणि स्थानिक विरोधकांना राजकीय संदेश देण्यासाठी कृती म्हणून केली. या अटकेमुळे अहमदनगर शहरात तणावपूर्ण शांतता पसरली होती आणि शिवसेनेने जिल्हा बंद पाळला. कर्डिले यांची ही कोठडीतील रात्र त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील संघर्षाचा सर्वोच्च बिंदू ठरली, जे त्यांच्या नेतृत्वाच्या आक्रमक आणि निर्भीड बाजूचे चित्रण करते. संघर्ष आणि सत्ता एकत्र आणतात. जेव्हा राजकारणात वैयक्तिक वैमनस्याचे रूप घेते तेव्हा सीमा पुसल्या जातात. कर्डिले यांनी या संघर्षाला आव्हान दिले आणि राजकारणातील त्यांची हिंमत सिद्ध केली. जिस राह से गुजरना है उस राह का डर कैसा, जिस राह से गुजरना है उस राह का डर कैसा, जब तूने खुद ही चुन लिया है तो फिर पीछे मुड़कर देख कैसा. अर्थात त्यांनी राजकारणाचा मार्ग निवडला होता आणि त्यामुळे संघर्षाला घाबरून न जाता प्रत्येक आव्हानांचा सामना केला. भाग 4. कौटुंबिक विण, पराभव आणि अखेरचा संघर्ष. राजकारणातील चढउतार, कायदेशीर लढाया आणि पक्षांतर यांचा अनुभव घेतल्यानंतर कर्डिले यांचा अंतिम टप्पा त्यांच्या कुटुंबाचा राजकीय वारसा आणि प्रकृती अस्वस्थ असतानाही केलेले पुनर्गम यावर केंद्रित आहे. पक्षांच्या सीमा ओलांडणारी डायनेस्टी. शिवाजी कर्डिले यांच्या वैयक्तिक जीवन आणि राजकीय जीवन एका वेगळ्या धाग्याने जोडले गेले आहे. त्यांना पत्नी, एक मुलगा आणि 3 मुली होत्या. कर्डिले यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना वेगवेगळ्या पक्षांमध्ये सक्रिय करून अहमदनगरच्या राजकारणात एक चाणक्य रणनीती अवलंबली. त्यांचे पुत्र अक्षय शिवाजी कर्डिले हे भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या अहिल्यानगर दक्षिण जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे, तर त्यांचे जावई संग्राम जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत, जे अहमदनगर शहर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. तसेच त्यांची दुसरी कन्या सुवर्णा यांचे पती संदीप कोतकर माजी महापौर आहेत, तर ज्योती अमोल गाडे या माजी नगरसेविका आहेत. राजकीय विश्लेषणात हे धोरण राजकीय हेजिंग, पॉलिटिकल हेजिंग म्हणून ओळखले जाते, जेथे कुटुंबाची सत्ता अबाधित राखण्यासाठी कुटुंबातील प्रमुख सदस्य विरोधी पक्षांमध्ये सक्रिय राहतात. सत्ता कोणत्याही पक्षाकडे असले तरी कर्डिले घराण्याचे वर्चस्व जिल्ह्यात कायम राहते, हेच या कौटुंबिक विणेतून स्पष्ट होते. हे महाराष्ट्रातील अनेक प्रभावी राजकीय घराण्यांमध्ये आढळणारे वैशिष्ट्य आहे, जे कर्डिले यांनी अत्यंत प्रभावीपणे वापरले. 2014मध्ये मिळालेल्या दणदणीत विजयानंतर 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मोठा राजकीय धक्का बसला. राहुरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी कर्डिले यांचा पराभव केला. हा पराभव त्यांच्यासाठी एक मोठी परीक्षा होती. पराभवानंतरच्या काळात त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना प्रदीर्घ काळापासून मणक्याच्या आजाराने ग्रासले होते, ज्यामुळे ते मागील वर्षापासून सार्वजनिक जीवनात दूर होते.
परंतु ही शारीरिक दुर्बलता त्यांच्या राजकीय जिद्दीसमोर टिकू शकली नाही. 2024मध्ये त्यांनी पुन्हा एकदा राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. प्रकृती अस्वस्थ असतानाही मिळालेला हा विजय त्यांच्या मतदारसंघातील मजबूत व्यक्तिगत पकड आणि त्यांनी तयार केलेल्या कार्यकर्त्यांच्या निष्ठावान संरचनेची ताकद दर्शवतो. हा विजय कर्डिले यांच्या राजकीय कारकिर्दीतील अंतिम आणि अविस्मरणीय पुनर्गम ठरला. 2024मध्ये पुन्हा आमदार झाल्यानंतर त्यांचा कार्यकाळ अल्पजीवी ठरला. 17 ऑक्टोबर 2025 रोजी पहाटेच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने अहिल्यानगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांचे निधन वयाच्या 66व्या वर्षी झाले. त्यांच्या निधनाने अहमदनगरच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली, असे मत अनेक राजकीय नेत्यांनी व्यक्त केले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तीव्र वैमनस्य असलेल्या नेत्यांनाही कर्डिले यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. उपमुख्य अजित पवार यांनी त्यांना शेवटच्या भेटीची आठवण सांगितली. शिवाजीराव, जरा तब्येतीकडे पहिले लक्ष द्या. चेहरा जरा पुसपांढरा झालेला मला दिसतोय, असे मी त्यांना म्हणालो होतो. हे दर्शवते की राजकारणातील सत्तासंघर्ष कितीही तीव्र असला तरी कर्डिले यांनी वैयक्तिक स्तरावर विरोधी पक्षातील नेत्यांशी संबंध जपले होते. राजकारणातील एक सामान्य दूध व्यावसायिक, सरपंच, 6 वेळा आमदार, राज्यमंत्री, जिल्हा बँक चेअरमन अशा विविध भूमिकांमधून कर्डिले यांनी आपला ठसा उमटवला. प्रत्येक नेत्याचा प्रवास हा एक संघर्ष असतो, ज्यात सुख दुःख, जय पराजय आणि अखेर विश्रांती असते. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष केला आणि आपल्या समर्थकांच्या मनात एक न विसरता येणारी प्रतिमा निर्माण केली. सफर में धूप तो होगी, जो चल सको तो चलो. सफर में धूप तो होगी, जो चल सको तो चलो. सभी है भीड़ में, तुम भी निकल सको तो चलो. अर्थात जीवनातील राजकीय प्रवास संघर्षाने भरलेला असला तरी त्यांनी आपल्या हिमतीवर तो पूर्ण केला. शिवाजी कर्डिले यांचा प्रवास हा केवळ दूधवाला ते आमदार या बिरुदावलीपुरता मर्यादित नव्हता. तो महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील नेतृत्वाचे आर्थिक अर्थकारण, सामाजिक सेवा आणि राजकीय सत्ता केंद्रीकरण यांचा समन्वय साधून आपले साम्राज्य उभे केले याचा उत्तम नमुना होता. जनसंपर्काचा पाया त्यांनी आपला दूध व्यवसायाचा व्यापार केवळ आर्थिक उत्पन्नासाठी न करता स्थानिक स्तरावर विश्वास आणि सहानुभूतीचा भक्कम राजकीय पाया रचण्यासाठी केला. हेच कारण होते की त्यांना पक्ष म्हणूनही विजय मिळवता आला आणि पक्षांतर करूनही त्यांची मतदारसंघातील पकड कायम राहिली. राजकीय दूरदृष्टी आणि लवचिकता त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप अशा विविध पक्षांमध्ये काम केले. हे पक्ष बदलणे म्हणजे निष्ठा बदलणे नसून सत्तेच्या प्रवाहात राहून मतदारसंघासाठी संसाधने उपलब्ध करण्याची त्यांची रणनीती होती. केंद्रात आणि राज्यात बदलत असलेल्या सत्तेच्या समीकरणाचा फायदा घेऊन त्यांनी आपले स्थान नेहमीच्या वरच्या स्तरावरती ठेवले. संघर्षाचे नेतृत्व 2018मधील हत्याकांड आणि त्या अनुषंगाने झालेले त्यांची अटक त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात नाट्यमय टप्पा होता. या घटनेतून त्यांची आक्रमक नेतृत्वाची शैली आणि आपल्या गटासाठी टोकाची भूमिका घेण्याची त्यांची तयारी स्पष्ट होते. अशा संघर्षातून बाहेर पडून प्रकृती अस्वस्थ असतानाही 2024मध्ये पुन्हा विजय मिळवणे हे त्यांच्या राजकीय ताकदीचे अंतिम प्रमाण होते. कुटुंबातील सदस्य, मुलगा आणि जावई विरोधी पक्षांमध्ये सक्रिय ठेवून त्यांनी क्रॉस पार्टी डायनेस्टीचे धोरण यशस्वीपणे राबवणे. यामुळे अहमदनगरच्या राजकारणात कर्डिले घराण्याचे राजकीय वर्चस्व कायम राहिले, मग राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार असो. शिवाजी कर्डिले यांचे जीवन ग्रामीण राजकारणाशी गुंतागुंतीचे आणि रोमांचक स्वरूप दर्शवते, जिथे व्यक्तिनिष्ठ नेतृत्वाला आणि जमिनीवरील कामाला पक्षाच्या विचारधारेपेक्षा अधिक महत्त्व असते. त्यांचे निधन अहिल्यानगरच्या राजकारणातील एका प्रभावी अध्यायाचा शेवट होता, परंतु त्यांच्या राजकीय कुटुंबाने आता त्यांचा वारसा पुढे नेण्याची तयारी केली आहे. यामध्ये त्यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले हा राजकीय विचाराचा वारसा नक्कीच पुढे नेतील. धन्यवाद. अशाच आपल्या राजकारणातील नवनवीन कथा ऑडिओ स्वरूपात ऐकण्यासाठी चावडीवरचं राजकारण या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा.